चला आज मी बनवणार आहे पालक पानांची वडी. जसं आपण अळूच्या पानांची वडी बनवतो ना त्या प्रकारे. तर बघा, पालक मस्तपैकी निवडून घेतलेले. आपल्याला आता हे डेंटल कापून घ्यायचे, डेंटल नाही राहू द्यायचे. एवढी भाजी घेतलेली आहे मी. आता ही देठ आहे ना, असं जोडून पूर्ण जोडून असं कापून घ्यायची आहे आपल्याला. आणि खूप छान लागतात ते पालक पानांची वडी. हे बघा, अशा प्रकारे कापून घेतलेले. आता याला आहे ना टाकून द्यायची साईडला. आता हे मस्त आहे ना धुवून घ्यायचे आपल्याला. मी फक्त निवडून ठेवली होती, धुतलेली नाही आहे. हे बघा, असं पाण्यामध्ये मस्त धुवून घेतलं आहे मी. आता याला आहे ना एका जाडीच्या डालकीमध्ये निथळायला ठेवूया, म्हणजे पाणी पूर्णपणे निथळून जाईल. आणि माझ्याने काय झालं ना, ओल्या पानांना लावलं गेलं. तर तुम्ही तसं नका करू. पानं पूर्णपणे निथळू द्यायचे, नंतरच लावायचे. आता याला काढते मी जाडीच्या डालकीमध्ये. आणि लहान पोरं कसं असं भाजी बनवली की खात नाही, पण असं जर बनवलं ना तर मस्तपैकी आवडीने खातात ते. आमच्या लाशाला पण खूप आवडलं होतं. आता बघा, मी पीठ घेतलेलं आहे इथं. 2 वाटीच्या अंदाजाने मी एवढं पीठ घेतलेलं आहे इथं. आता आपल्याला ना थोडं निंबूसत्व टाकून घ्यायचं आहे. तुम्ही निंबू पिळला तरी चालेल. थोडी साखर, अद्रक लसणाची पेस्ट, नंतर धने आणि वरी अदरवदर धरलेलं, आणि हे बारीक धनाचं पावडर. त्यानंतर थोडंसं जिरं, थोडीशी फिक्कट चटणी, थोडीशी तिखट चटणी, आणि थोडीशी चिल्ली चटणी टाकलेली आहे, आणि स्वादानुसार मीठ. आता याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही की जास्त घट्ट नाही करायचं आहे. माझ्याने थोडंसं पातळ झालं होतं ते, म्हणून सांगते मी. थोडं पाणी टाकत जायचं आणि मग भिजत जायचं. हे बघा, एवढंच घट्ट राहू द्यायचं, पण माझ्याने नंतर थोडं पाणी टाकलं गेलं, म्हणून ते थोडं पातळ झालं होतं. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला पुरणी वाढतो ना तेव्हा थोडा त्रास होतो. एवढंच, बाकी काही नाही. हे बघा, असं एवढंच घट्ट राहू द्यायचं. अशा प्रकारे आता पीठ आहे ना मळून मी इथं ठेवून दिलेलं आहे भिजून. आता आपले पानं पण मस्त निथळून गेलेली बघा. हे बघा, मस्तपैकी पीठ पण आपलं छान मळून झालेलं आहे. फक्त 5च मिनटं ठेवलेलं होतं मी. आणि आता असं पानं घ्यायची आपल्याला, एक 2 पहिलं एकच पान ठेवायचं आहे. हे बघा, मोठे पानं राहतात ना तर खूपच, आणि कसं छोटे होते ना थोडं. आणि असं पीठ लावून घ्यायचं आहे त्यांना. इतक्या टेस्टी लागतात ना ह्या पालक पानांची वडी. खूप छान, खूप मस्त. तुम्ही चटणी पण बनवू शकता, पण आम्ही तर टमाटा कॅचअप सोबतच खाल्लं. हे असं एकमेकांवर ठेवून मस्त असं लावून घ्यायचं आहे. अजून एक पान ठेवायचं आहे.
इतके पानं ठेवलेले तुम्ही अजून ठेवू शकता, पण मग आपला रोल आहे ना थोडा मोठा होऊन जातो. त्यासाठी मी छोटे छोटे रोल कसं तळायला पण छान राहतात. हे असं आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. आणि पानं छोटे छोटे येत असल्यामुळे ना आपल्याला वरून असा तोवरा गुंडाळून द्यायचा. हे बघा, खूप छान आणि खूप मस्त. आता मी इथं ठेवते. हे सर्व रोल मी असे बनवून घेतलेले बघा. आता आपल्याला असा दोरा गुंडाळून द्यायचा आहे. अशा प्रकारे दोरा 2-3 असं गुंडाळून घ्यायचे असं. हे बघा. आता गाळणीला तेल लावून घेतलेलं आहे मी. त्याच्यावर असे ठेवून घ्यायचे बघा. तर चला म्हटलं काय नेहमी आळूच्याच पानांची वडी खायची, तर मग एकदा ही पण करून बघायची. तर खूप छान आले आणि खूपच टेस्टी लागत होते. तर बघा असे ठेवून घेतलेले आहे मी. 5 रोल बनवलेले आहे. हे बघा, खूप छान मस्त. आता मी साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला ही गाळणी ठेवून घ्यायची आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. वरून ताट वगैरे काही पण झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनटामध्ये छान मस्त असे वाफले जातात. अशा प्रकारे वरून असा ताट ठेवून दिलेला आहे मी. आता आपल्याला बघूया. आता 20 मिनटं झालेली आहे आपली. मस्तपैकी वाफले गेले. तुम्ही ना असं छुरी पण टाकून बघू शकता. सुरीला जर लटकलं तर समजायचं कच्चे आहेत, नाही लटकलं तर मग वाफवून गेले. हे बघा, अजिबात लटकलेलं नाही, मस्तपैकी वाफून गेलेले आहे. आता आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचे आहे तिथं. मस्तपैकी वाफले गेले आहेत. गार होण्यासाठी आपल्याला 5 मिनटं साईडला ठेवायचे. हे बघा, छान दिसत आहे ना, मस्त वाफ निघते बघा, गरम गरम. आता याला आहे ना गार झालेला आहे. आपल्याला मस्तपैकी आहे ना वड्या बनवून घ्यायच्या आहेत. दोरा सोडून घ्यायचा. दोरा बांधण्याचं कारण एकच की इकडे तिकडे होत नाही, मग ते पानं छोटी छोटी राहतात ना. आता आपल्याला हे बघा, अशा प्रकारे वड्या छोट्या मोठ्या तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. हे बघा, खूप छान आणि खूप मस्त. आळू पानाच्या सुद्धा वड्या अशा येणार नाही, इतक्या छान आणि इतक्या टेस्टी वड्या. आता सर्व जसे कापून घेणार आहे मी. पूर्ण वड्या अशा कापून घेतलेल्या आहे मी बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, जवळून दाखवते मी. मस्तपैकी आलेले आहेत आणि एकसारखे आलेले आहेत मस्त. आता मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तापायला. एक टाकून बघते बरं. हे बघा, एक टाकून बघितलं, तेल तापलं की नाही, तापून गेलेले तेल. आता आपल्याला पटापट पटापट वड्या इथं तळून घ्यायच्या आहेत. दोन वेळा किंवा 3 वेळा करा, कारण एकदा मध्ये आहे ना असं मोकळ्या मोकळ्या होऊ शकतात त्या, म्हणून 2 वेळा तळून घेतल्या मी.
उलट पलट करून घेतल्या. मस्तपैकी खरपूस अशा कडक तळून घ्यायच्या आहेत मस्त. आता मस्तपैकी तळले गेलेले काढून घ्यायचे आपल्याला. खूपच छान मस्त खरपूस अशा पालक पानांची वडी आपली तळून झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी टाकून घेणार आहे. खणखणीत आवाज येतोय पण मी आवाज स्किप केला आहे. हे बघा मस्त कुरकुरीत दिसत आहे ना. आता परत ते होते तेवढे पण तळून घेते मी. बाकीचे कच्चे राहू दिले ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा हे पण तसेच मस्त कुरकुरीत तळून घेतले. बाकीच्यांना ना तळलेले आवडत नाही तेलाचे, त्यासाठी मग कच्चे काढून ठेवले. हे बघा खूप छान मस्त कुरकुरीत आपली पालक वडी झालेली. इथं कशी झाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हे बघा एवढे साईडला कच्चे काढून ठेवलेले, कारण राखू बाकी आहे ना, मग तो येईल तेव्हा गरम गरम बाकीचे तळू, बाकीचे कच्चे खाणारे. तर बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ. पुढे अजून व्हिडिओ बाकी आहे. तर रात्री बनवले होते मी आणि त्यानंतर सकाळी उठलो, मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, सर्व काही आवरून झालं. मग आता चला म्हटलं देव पण धुवून घेते मी. इथं देव धुवायला काढलेले बघा. मंदिर पण साफ करून घेतलेलं आहे मी, मस्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेले. इथं सर्व काही देव पण दिवे पण सर्व काही धुवून मस्तपैकी निथळायला ठेवलेले. आता मस्तपैकी चांगल्या रुमालाने पुसून आता देव ज्यांच्या त्यांच्या स्थानवर देव ठेवते मी आता. हे बघा सर्व काही मस्त स्वच्छ धुवून घेतलेले. आता दिवे पण घासून घेतले, त्यांच्यामध्ये तेल वात टाकून आता दिवे पण लावून घेते. देव पण ज्यांच्या त्यांच्या जागावर मी ठेवून दिलेले, बसून दिलेले त्यांना त्यांच्या स्थानवरती. आता हा पहिले देवघराचा दिवा ठेवते, एक गणपती बाप्पाचा आणि एक लक्ष्मी मातेचा. हा देवघराचा ठेवला मी इथे. दाखवते तुम्हाला माझे देव कसे ठेवले मी. हा लक्ष्मी मातेचा. आता बाप्पाचा पण दाखवते तुम्हाला. बाप्पाला ना पुढे मस्त टेबल केलेला होता मी, पण राशा बसून जाते आणि पडून जाते ना, त्यासाठी तो टेबल उचलून घेतलेला आहे. मग साईडला ठेवावा लागतो दिवा, तो पण थोड्याच वेळ नंतर मग उचलावा लागतो, कारण ही ओढून घेते ना, त्यासाठी राशा. आता इथं बाप्पाला पण दिवा ठेवलेला आहे बघा. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा माझा पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आता फुलं वाहते, दारासमोरच झाड आहे, फुलं तोडून आणले मी 2-4, ते देवांना वाहते. चला आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. देवघर पण कसं वाटलं ते पण सांगा कमेंट करून. आणि लाईक करा ताई प्लीज, लाईक करायला विसरू नका. बाय बाय.